मराठा समाजासाठी अजित पवारांचं अर्थखातं ताकदीनं काम करतं. नवनाथ वाघमारे यांचा आरोप. जय शंभू नारायण ती ब्रँड येते होय. हॅलो, कुठे तर आहे जालनाच. हो बरोबर, करा आटोपल्या फोन. त्यांच्या जो हे झालाय, खून झालाय किंवा आत्महत्या झाली, त्यावर काय वाटतं? तपास यंत्रणेवर कोणाचा दबाव? खरं तर डॉक्टर संपदा मुंडे या भगिनीची आत्महत्या झालेली नाही, तिची हत्या केलेला हा माझा आरोप आहे. तिच्या हातावर लिहिलेलं तिच्या बहिणीनं सांगितलं, तिचा अक्षर नाही. तिला कुठतरी तिची हत्या करण्यात आली आणि नंतर कुठतरी काही लोकांना म्हणजे नॉमिनल लोक गुंतवण्यासाठी आपल्या हातावर लिहिलं. म्हणजे त्याचा खरा मुख्य सूत्रधार त्या भागाचा माजी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर आहेत. त्यांचे पीए आहेत. यांच्या दबावावर पीएम रिपोर्ट्स बदलण्याचे आदेश येत होते वारंवार. तिथं सगळे पोलीस प्रशासन त्यांच्या दबावाखाली आहे, एसपी त्यांच्या दबावाखाली आहे. त्यामुळे पीआय हे ते सगळे त्याच्या खाली दबावाखाली आहेत. आणि जर राज्य सरकार आणि राज्य सरकारचे प्रमुख त्यांना जर वाचवण्याचा प्रयत्न करतील, हे खरं तर निषेधार्ह आहे. माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना कळकळीची विनंती आहे, तुम्ही कुणाला न वाचवता त्या भगिनीला न्याय देण्याचं काम करावं. एक आपली भगिनी म्हणून तिच्याकडे बघावं. आणि खरं तर ह्या रणजितसिंग नाईक निंबाळकरांसह त्यांचे पीए आणि वरिष्ठ अधिकारी पोलीस प्रशासनातले असतील, आरोग्य विभागातले असतील, यांच्या नार्को टेस्ट कराव्या. आणि खरं तर माझा आरोप आहे, त्या संपदा मुंडेंची जिथं हत्या झाली ज्या हॉटेल, तो कार्यकर्ता रणजितसिंग नाईक निंबाळकरांचा कार्यकर्ता आहे. त्या हॉटेलमध्ये ती बंद दाराआड बाहेरून लॉक करण्यात आलं होतं. विशेषतः तिची बॉडी उतरताना त्याचे व्हिडिओ असायला पाहिजे आहेत. तिची बॉडी फासावरून उतरताना त्याची पंचनामा झाला पाहिजे. ते सगळे व्हिडिओ नाही, त्याचा पंचनामा नाही, म्हणजे सगळं हे गूढ आहे. त्यामुळं संपदा मुंडेची हत्या म्हणजे आत्महत्या नाही, ती हत्या आहे, आमचा आरोप आहे. त्यामुळे रणजितसिंग नाईक निंबाळकरांची तात्काळ चौकशी झाली पाहिजे. तिथे एसआयटी लागली पाहिजे आणि विशेषतः तिथे एसआयटी मध्ये महिला अधिकाऱ्यांची नेमणूक करून सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी आमची कळकळीची विनंती आहे. नागपूर येथे अजित पवार यांच्या कार्यालयामध्ये लावणीसारखा प्रकार घडून आलेला आहे, काय सांगाल? खरं तर सत्ता आली की मस्ती आलीच, हे पूर्वीपासून चालत आलेले सत्तेतले लोकांनी हे करत आलेत. आणि आता अजितदादा पवारांच्या पक्षातील लोकांनी पुन्हा दाखवून दिलंय. कारण की राज्याचं अर्थ खातं अजितदादाकडे आणि विशेषतः अजितदादाचं त्यांच्या जातीतील लोकांकडे लक्ष आहे. कारण की भटके विमुक्त असतील, ओबीसी असतील, एससी एसटी असतील, यांच्याकडे सरळ सरळ अर्थ खातं दुर्लक्ष करतं. आणि खरं तर त्यांच्या स्वतःच्या मराठा समाजासाठी अर्थ खातं ताकदीनं काम करण्याचं काम करतं. महाज्योतीला वेगळा न्याय, सारथीला वेगळा न्याय, बार्टीला वेगळा न्याय. त्यामुळं सारथीसाठी भरघोस असा निधी, त्यांचं करोडोंच्या बिल्डिंग सुरू, महाज्योतीला रुपया निधी द्यायचं नाही, हे असं अजितदादाचं काम आहे. त्यातूनच त्यांच्याच कार्यकर्त्याला कामं, आणि मग कामं दिली की पैसा येतो आणि पैसा आला की मग असे नवीन चाळे सुचण्याचं काम होतं. आणि त्यातूनच आलेले शरद पवार साहेबांच्या विचारांचा पक्ष कुठल्या थराला चाललाय. जर पक्ष कार्यालयातच जर लावणीचा जर कार्यक्रम होत असेल तर खरं तर ह्या पक्षाचे येणाऱ्या काळात जनतेनं 12 वाजवले पाहिजे. कारण की जर 12 वाजले की 12 गाणं वाजवत असतील तर नक्कीच या महानगरपालिका, नगरपालिका याच्यामध्ये, कारण की हे राज्य सरकार ओबीसीसाठी हिताचं नाही आणि या ओबीसीनं राज्य सरकारमधल्या सगळ्या पक्षांना घराचा रस्ता दाखवला पाहिजे. कारण राज्य सरकारने ओबीसीच्या तोंडाला पानं पुसलेत, ओबीसींचं राजकीय हत्या केली. 2 सप्टेंबरचा काळा JR करून ओबीसींचा ग्रामपंचायत सदस्य होणार नाही, एवढी त्यांनी खेळी खेळण्याचं काम केलंय. त्यामुळे या राज्य सरकारला घराचा रस्ता दाखवण्यासाठी, या राज्य सरकारचे 12 वाजवण्यासाठी वाजले की 12 या निवडणुकामध्ये वाजले की 12 त्यांना विचारावं. मतदान आपण फक्त ओबीसीला करायचं, मग ते कुठल्याही पक्षाचं असेल, ओरिजिनल ओबीसीला मतदान करायचं. ह्या पक्षांची, तिन्ही पक्षांची 12 वाजवण्याचं काम ओबीसीनं करावं. आता नुकत्याच पोलीस पाटील पदाच्या भरत्या झालेल्या आहेत, यामध्ये किती ठिकाणी ओबीसीनं पद घेतले किंवा योग्य ते खरे ओबीसी होते, काय वाटतं? यामध्ये
मराठा समाजाच्या म्हणजे डुप्लिकेट ओबीसीनं अनेक ओबीसींच्या राखीव जागेवर म्हणजे घुसखोरी करण्याचं काम केलंय आणि हे ओबीसीवर मोठा अन्याय आहे। हे 2 सप्टेंबरचा काळा जी.आर. मी पूर्वीपासून सांगत आलो, जिथं 10 कुणबी प्रमाणपत्र असतील तिथं 100 निघतील, जिथं 100 असतील तिथं 1000 निघतील। त्यामुळं अशा ह्या काळ्या जी.आरचा आम्ही निषेधच करतो आणि त्यासाठी आमचे मोर्चे मेळावे सुरू आहेत। उद्या प्रचंड लाखोंचा मोर्चा आमचा नांदेडमध्ये आहे काळ्या जी.आरच्या विरोधात। ह्या मोर्चाला बहुजनांचे नेते श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत, ओबीसींचे नेते, ओबीसींचे झुजार नेते, काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजयजी वडेट्टीवार आहेत, मी आहे, प्राध्यापक लक्ष्मण आहेत, लक्ष्मण हाके। आम्ही सर्व त्या मोर्चामध्ये राज्य सरकारचा निषेध करणार आहोत, कारण की आम्ही वारंवार सांगून मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा कुठला विरोध नाही। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, 10% सोडून 12% द्यावं, परंतु ओबीसीला धक्का लागणार नाही असं आरक्षण द्यावं। त्यांना खरं तर मराठा समाजाला राजकारणातल्या आरक्षणाची गरजच नाही। यांच्या बापदाद्यापासून हे सत्तेत आहेत। यांचे 29 पैकी 24-25 मुख्यमंत्री आजपर्यंत मराठ्यांचे झाले। त्या मराठ्यांचे साखर कारखाने, या मराठ्यांचे आमदार जास्त, खासदार जास्त, मंत्री जास्त, तरी पण यांना राजकीय आरक्षण राज्य सरकार जाणीवपूर्वक जाती जातीत भांडणं लावण्याचं काम करत असेल आणि राज्य सरकार त्यांना राजकीय आरक्षण देत असेल तर राज्य सरकारचा आपण निषेध व्यक्त करायला पाहिजे। विशेषतः 96 मराठे राजकीय आरक्षण मागत नाहीत, परंतु बिनडोक 5वी नापासाच्या नादी लागून त्याच्या दबावाला बळी पडून राज्य सरकार जर चुकीचे निर्णय घेत असेल तर आम्ही सुद्धा राज्य सरकारला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात राज्य सरकारला त्याची जागा दाखवून देऊ।